नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? गणपती उत्सवाची चाहूल लागलेली आहे. ही चाहूल कशी लागते तर रस्त्यावरती मांडव पडायला लागतात आणि त्याच्यापेक्षा आजूबाजूच्या कुठल्या तरी अंगणातनं किंवा पटांगणातनं तुम्हाला ढोल तासाच्या सरावाचे आवाज ऐकायला येतात. हीच परिस्थिती काहीशी मोठ्या क्रिकेट सीझनची आत्ताच्या घडीला आहे. त्याचं कारण भारतीय संघ किती कसोटी सामने खेळणार आहे ह्याची संपूर्णपणे वेळापत्रकासह माहिती ही पब्लिक आउट झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये इतक्या मोठ्या सिरीज आहेत आणि त्याच्याबरोबर अजून एक ICCची मोठी स्पर्धासुद्धा असणार आहे. भरगच्च क्रिकेट मोसम असणार आहे आणि त्याच्याविषयीच आणि त्याचबरोबर स्थानिक क्रिकेटविषयी मी थोडंसं बोलणार आहे. त्या अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. वर्तमानपत्राच्या मागच्या पानावरती पॅरिस ऑलिम्पिक्सनी जागा घेतलेली होती आणि जो त्यांचा हक्क होता. एकदा ते ऑलिम्पिक संपल्यानंतर सगळेजण हळूहळू परत क्रिकेटकडे आलेले आहेत. आत्ताच्या घडीला कुठली स्पर्धा नाही आहे, त्यामुळे विविध विषयांनी ते पान भरण्याची मोठी कसोटी ही वर्तमानपत्रासाठी काम करणाऱ्या लोकांची लागलेली आहे. आणि मी एवढंच म्हणेन की आत्ताच्या घडीला लक्ष आहे ते 5 कसोटी सामने भारतात होणार आहेत. याच्यामध्ये 2 बांगलादेशचे आहेत, 3 न्यूझीलंडचे आहेत. त्याच्यातला एक सामना पुण्यात सुद्धा होणार आहे, एक सामना मुंबईत सुद्धा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 2 कसोटी सामने होणार आहेत आणि ते सुद्धा चांगल्या न्यूझीलंड टीमचे. त्यामुळे एक्साइटमेंट आहे. परंतु आत्तापासूनच गाजावाजा अगदी ढोल ताशे वाजवायला सुरुवात झालेली आहे ऑस्ट्रेलिया सिरीजची. त्याच्याविषयी रिकी पॉन्टिंगचं मत काय? त्याला असं वाटतं की 3-1 ऑस्ट्रेलिया जिंकेल. मग नेथन लायनचं येतं की 10 वर्षात भारतीय टीमला आम्ही हरवू शकलेलं नाही ऑस्ट्रेलियामध्ये, ह्या वेळेला आम्हाला ते उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे. मग पॅट कमिन्स 2 महिन्याच्या विश्रांतीवरती जातो का तर भारताविरुद्ध खेळताना मी ताजातवाना पाहिजे. मग मिचेल स्टार्क म्हणतो की आम्हाला कसंही करून भारतीय संघाला यावेळेला हरवायचं आहे. या गोष्टींमागे एक मान्य करायला लागेल की जसं ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड ॲशेस सिरीज असली की अगोदरपासनं त्याचे ढोल ताशे वाजायला लागतात, तसं भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी वाजायला लागलेले आहेत. याच्यामध्ये क्रिकेटचं रिझन आहेच, कारण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिरीज ही अत्यंत कडवी मुकाबल्याची असते. आणि त्यात नाही जे लोक भारतीय संघाविरुद्ध बोटं मोडत असतात की हे काय भारतातच जिंकतात, हे काय करतात, जरा कान देऊन ऐका. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नेथन लायन काय म्हणलं आहे? 10 वर्षामध्ये आम्हाला दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाला हरवता आलेलं नाही आहे. कळतंय का तुम्हाला? म्हणजे काय, मागच्या 2 सिरीज दौऱ्यावरती गेलेल्या असताना भारतीय संघाने जिंकून दाखवल्या आहेत. त्यामुळे लगेच बोटं मोडू नका. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांना पराभूत करण्याची किमया भारतीय संघ सोडून कोणाला जमलेलं नाही आहे. 5 कसोटी सामने आहेत आणि जसा हा क्रिकेटचा विषय आहे तसाच क्रिकेटच्या अर्थकारणाचा फार मोठा विषय आहे. त्याचं कारण ज्या वेळेला भारतीय संघ कुठल्याही देशाच्या दौऱ्यावरती जातो तेव्हा तिकडची तिजोरी भस 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 भरली जाते. ऑस्ट्रेलियन टीमला हे चांगलं माहिती आहे, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डालाही चांगलं माहिती आहे. त्यामुळे आत्तापासून ढोल ताशे वाजवले जातात. हे दुसरं कारण आहे, कारण तो प्राईम टुरिझम सीझन आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा फर्स्ट वीक प्राईम टुरिझम सीझन असतो ऑस्ट्रेलियामध्ये आणि त्यावेळेला या 5 कसोटी सामन्याचं आयोजन केले गेलेलं आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं लक्ष राहणार आहे. आणि त्याच्यानंतर चर्चा होती आहे इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्याची. त्याची वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, कारण इंग्लंड क्रिकेट बोर्डाला सुद्धा माहिती आहे अगोदर डिक्लेअर करा, गाजावाजा करा, उत्सुकता वाढवा आणि त्याच्यानंतर सगळी तिकीटं दाम दसपट भावाने विका. कारण इतर वेळेला ज्या तिकिटाचा दर साधा असतो, भारत विरुद्ध इंग्लंड खेळत असताना मात्र तो दणदणीत जास्त असतो. असा रेट असतो की जिथे इंग्लिश फॅनसुद्धा 10 वेळा विचार करतात तिकीट काढून लॉर्ड्सला मॅच बघायला जायचं की नाही. भारतीय प्रेक्षक मात्र मागचा पुढचा विचार न करता तिकीटं काढून मोकळे होतात. या गोष्टी सगळ्या पुढच्या ह्याच्यात होणार आहेत. त्याच्याबरोबर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 2 गोष्टी होणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे फेब्रुवारीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. कुठं होणार आहे? पाकिस्तान होस्ट आहे. पाकिस्तानमध्ये आपण जाणार का? आत्ताच्या घडीला तरी तसं वाटत नाही आहे. मग ती कुठं होणार माहीत नाही आहे.
श्रीलंकेत थोडी होणार का, म्हणजे 2 कंट्रीजमध्ये ती विभागली जाणार का, या सगळ्या गोष्टींची चर्चा अजून होत राहणार आहे. कारण अजूनही ह्याच्याविषयीची क्लॅरिटी आलेली नाही. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे एका अर्थाने सिलेक्टिव्ह वर्ल्ड कप आहे. टॉप 8 टीम्स त्याच्यात भाग घेतात, त्यामुळे स्पर्धाही तीव्र असते. क्रिकेटची क्वालिटी ही भन्नाट असते. त्याच्यानंतर IPL होणार आहे 2.5 महिन्याची, आणि त्याच्यानंतर भारतीय संघ इंग्लंडला जाणार आहे. तरी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया, इंग्लंड विरुद्ध इंडिया या सिरीजचा गाजावाजा आत्तापासूनच चालू झालेला आहे, ज्याला क्रिकेट आणि क्रिकेटचं अर्थकारण असे 2 मुद्दे आहेत. हे मला तुमच्या पुढे मांडायचं होतं. आता स्थानिक क्रिकेटकडे येतो. मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की BCCIने एक चांगला निर्णय घेतला आहे की दुलीप ट्रॉफीला परत थोडंसं महत्त्व दिलेलं आहे. त्यावेळेला मी हा मुद्दासुद्धा मांडलेला होता की यावेळेला त्यांनी 4 टीम निवडलेल्या आहेत, जी गोष्ट मला अजूनही पटलेली नाही आहे. त्याच्याविषयी थोडंसं मत मांडतो. मला अपेक्षा होती की नॉर्थ झोन विरुद्ध साऊथ झोन, ईस्ट झोन विरुद्ध वेस्ट झोन, सेंट्रल झोन विरुद्ध वेस्ट झोन या मॅचेस रंगायला पाहिजे होत्या. हो, जर का तसं झालं असतं तर बुमराहनी विराट कोहली, रिषभ पंत, शुभमन गिल यांच्या विरुद्ध मारा केला असता. शमी जो ईस्ट झोनकडनं खेळतो त्यांची वेस्ट झोन विरुद्ध मॅच असती तर पूर्ण फिट होऊन परत आलेला भुकेला शमी हा नंतर कशी बॉलिंग टाकतो रोहित शर्मासारख्या खेळाडूला, सूर्यकुमार यादवसारख्या खेळाडूला, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर यांना कशी बॉलिंग टाकतो, त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडला कसा चकवतो, हे बघायला मजा आली असती. परंतु तसं काही होणार नाही आहे, कारण BCCIने घोळ असा घातला की 4 टीम निवडलेल्या आहेत. त्यामुळे सगळेजण कदाचित कितीही जरी तुम्ही नाही म्हणलं तरी स्वार्थी क्रिकेट खेळण्याच्या मागं लागणार आहेत. हा धोका मला दिसतोय. त्यामुळे एकीकडे अगदी आता लवकरच चालू होणार आहे, म्हणून मी मुद्दामे बोलतोय, दुलीप ट्रॉफी लवकरच चालू होणार आहे. फक्त त्याला पावसामुळे किती व्यत्यय येतोय बँगलोरला सामन्याला, आणि त्याचबरोबर ही क्रिकेटची जिंकणे हारण्याची, क्रिकेटच्या खुन्नसची धार किती येते, हा माझ्या पुढे पडलेला प्रश्न आहे. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असू देत, इंडिया विरुद्ध इंग्लंड असू देत, बुमराह, शमी आणि त्याच्याबरोबर सिराज, अर्शदीप सिंग हे संपूर्णपणे फिट होऊन किती तयार राहतात याला खूप महत्त्व आहे. म्हणून आत्ताच्या घडीला बुमराहला विश्रांती दिलेली आहे. परंतु ही विश्रांती रोहित शर्मा आणि विराट कोहलीला का दिली आहे मला अजिबात कळलेलं नाही. कारण विश्रांती पूर्ण झालेली आहे. भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकून भारतात येऊन विश्रांती घेऊन खूप दिवस झालेले आहेत. मग त्यांना ही एक्सटेंडेड विश्रांती द्यायची परवानगी BCCIने का दिली आहे हे मला पडलेलं कोड आहे. हे कोडं तुम्हाला सुद्धा पडलं आहे का? दुलीप ट्रॉफीविषयी मी मांडलेला मुद्दा तुम्हाला पटतोय का नाही पटतोय? आणि त्याचबरोबर मी जे म्हणलं की ऑस्ट्रेलियाचा दौरा, इंग्लंडचा दौरा हा क्रिकेटचा भाग जसा आहे तसा क्रिकेट अर्थकारणाचा सुद्धा भाग आहे. मी माझी मतं तुमच्या पुढे मांडली. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.